नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे यशोदा अकॅडमीमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट क्लर्क भरती 2026 बद्दल लेटेस्ट अपडेट बघणार आहोत. जसं की तुम्ही थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट क्लर्क भरती एक्झाम्सच्या डेट काय असणार आहेत, त्यासोबतच त्या डेट्सनुसार आपली स्ट्रॅटेजी काय पाहिजे आणि त्यासोबतच जसं की आपण मागे 2 मोफत आपण मॉक टेस्ट घेतलेले आहेत, तसंच ह्यापुढेसुद्धा आपण कंटिन्यू करणार आहोत. त्याची जी माहिती असेल ती मी व्हिडिओच्या शेवटी देईलच, त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. सर्वात प्रथम आपण एक्झामचं शेड्यूल काय असणार आहे ते बघणार आहोत. ठीक आहे. तर हे जे शेड्यूल आहे ते अंदाजित आहे. जसं की म्हणजे काल परवापासून हे जे तारखा आहेत त्या टेलिग्रामवरती पूर्ण पसरत आहेत. आता हे कसं असतं सांगतो तुम्हाला. ज्या तारखा असतात ते एकाकडून कुणाकडे तरी भेटतात. त्या जसं कोरोना कसा असतो, जसं की कोरोना सगळीकडे पसरत गेला, तसं ह्या तारखासुद्धा झालेल्या आहेत की सगळीकडे एकानं सांगितलं दुसऱ्याला सांगितलं तिसऱ्याला असंच झालेलं आहे. आणि तशीच ही तारीखसुद्धा माझ्याकडे आलेली आहे. पण ह्या तारखांचा फायदा एक आहे की तुम्हाला तुमचं टार्गेट सेट करता येणार आहेत. ज्या ह्या तारखा आहेत त्याच्यानुसार तुम्हाला समजेल की आपल्याला एवढा अभ्यास आपला बाकी आहे, तो आपला अभ्यास पूर्ण केला पाहिजे. तर सर्वात प्रथम आपण आता हे मी सांगतो आहे हे काय ऑथेंटिक नाही आहे. आता काय असतं सांगतो तुम्हाला. आतमध्ये काही जे क्लर्क वगैरे किंवा काही शिपाई असतात त्या तारखा ते त्यांच्या जवळच्या व्यक्तीला सांगतात आणि तेच व्यक्ती बाकीकडे पसरवत असतात. ठीक आहे. तर ड्रायव्हरची जी डेट आहे ती 5 एप्रिल 2026 आहे आणि हे अंदाजित आहेत. आणि जे शिपाई जे असणार आहे ती 12 एप्रिल 2026. सर्व एक्झाम ह्या रविवारीच असणार आहेत. आणि ज्या क्लर्कची आहे ती 19 एप्रिल 2026ला असणार आहे. आता ह्यावेळेस जरा एक्झाम फास्ट प्रोसेस होईल, कारण की ह्यावेळेस शॉर्टलिस्ट लागणार नाही. कारण की लास्ट टाईम जी होती शॉर्टलिस्ट लागलेली होती, कारण की त्यावेळेस एक्झाम फी ही मागच्या वेळेस पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. लास्ट टाईम एक्झामची फी जी होती ती 100 रुपये घेतली होती. ह्यावेळेस पूर्ण 1000 रुपये फी घेतलेली आहे. त्यामुळे शॉर्टलिस्ट काय लागणार नाही आहे. ह्या ज्या एक्झाम डेट आहेत त्या बघून घ्या. आता आपल्या महत्त्वाचं जास्त करून आपल्याला ही पण तुम्ही तारखा बघून ठेवा. ड्रायव्हरची 5 एप्रिलला आहे आणि शिपाईची 12 एप्रिलला आहे. आपल्याला महत्त्वाचं करून ह्या विषयावरती बोलायचं आहे. क्लर्कची जी डेट आहे ती 19 एप्रिल 2026 असणार आहे. ठीक आहे. रविवार आहे. आता आपल्याला ह्याच्याबद्दल आता ह्या ज्या तारखा आहेत त्याच्याबद्दल आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, त्या महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यावरती आता आपण पुढे बोलणार आहोत. आता सब्जेक्ट, पहिला मुद्दा सब्जेक्ट म्हणजे जे पण तुमचे आता आपला पूर्ण पॅटर्न कसा आहे 90 मार्काचा आहे. 90 + 20 + 40. जो 90 मार्काचा आहे तो रिटन पेपर असणार आहे. त्याच्यामध्ये तुमचे सब्जेक्ट कुठले कुठले असणार आहे. पहिला मराठी 10 मार्काला, इंग्लिश 20 मार्काला, नंतर काय असणार आहे GS 10 मार्काला, नंतर रिझनिंग मॅथ्स 20 मार्काला आणि नंतर कम्प्युटर 10 मार्काला. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे जे पण सब्जेक्ट राहिलेले आहेत ते तुम्हाला उरकून घ्यायचे आहेत. ठीक आहे. नंतर शेवटचा जो टप्पा असेल त्या टप्प्यामध्ये तुम्हाला त्याची रिव्हिजन करता आली पाहिजे. तुम्ही ज्या पण क्लासेसच्या किंवा ज्याच्या पण तुम्ही नोट्स प्रिफर केले असतील त्याच प्रिफर करा. दुसऱ्या कुठल्यामध्येच तुम्हाला तुमच्या मित्राने किंवा सांगितलं असेल त्यामध्येच दुसऱ्या नोट्स वापरू नका. ठीक आहे. तर आता सब्जेक्ट, आता समजा तुमचं मराठी झालं असेल तर आता इंग्लिश घ्या. मराठीमध्ये तुम्हाला कोणाचं घ्यायचं आहे, प्रिफर करायचं आहे. तुम्ही आधी केलं असेल तेच प्रिफर करा. मी फक्त एक्स्ट्रा सांगतो आहे. मराठीसाठी मोरा वाळंबेचं सरांचं पुस्तक बेस्ट आहे. इंग्लिशसाठी तुम्हाला काय करायचं आहे तर ओकॅब करायचे आहेत. सिनॉनिम्स, अँटोनिम्स, वन वर्ड आणि इडियम्स ह्या ओकॅब करायचे आहे. आणि ग्रामरमध्ये तुम्हाला महत्त्वाचे टॉपिक कुठले कुठले असणार आहेत. टेन्स एक टॉपिक झाला, परत सब्जेक्ट वर्ग ॲग्रीमेंट, तेच तर वर्बमध्ये आर्टिकल आणि प्रिपोजिशन हे महत्त्वाचे आहेत. बाकीचे पण करायचे आहेत पण हे तुम्हाला तुमचे झालेच पाहिजेत हे सब टॉपिक. ठीक आहे. इंग्लिश झालं, परत GSमध्ये पॉलिटी, हिस्ट्री, जॉग्राफी हे सर्व सब्जेक्ट तुम्हाला करायचे आहेत GSमध्ये. ठीक आहे. आणि नंतर दुसरा कुठला मॅथ्स आणि रिझनिंग. हा फॅक्टर खूप महत्त्वाचा ठरणार आहे, मॅथ्स आणि रिझनिंग, कारण की आपल्याला वेळ आहे 60 मिनिटांचा, 1 तासाचा आणि आपल्याला प्रश्न आहेत 90. त्यामुळे जो पण मॅथ्स आणि रिझनिंग कवर करणार आहे ना तोच कट ऑफ क्लिअर करणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि शेवटचा सब्जेक्ट कम्प्युटर. ज्यांचे पण तुम्ही लेक्चर बघत असाल किंवा ज्यांचे पण तुम्ही नोट्स प्रिफर करत असाल ते शेवटपर्यंत प्रिफर करा. मध्येच तुमचा रेफरन्स जो आहे तो चेंज होता कामा नाही. ठीक आहे. त्यामुळे जे पण तुमचा टॉपिक किंवा जे पण तुमचे सब्जेक्ट बाकी आहेत ते लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. म्हणजे जी एंडिंगची जी महत्त्वाची जी रिव्हिजन असते ती तुमची पडली पाहिजे. ठीक आहे. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मॉक टेस्ट.
मॉक टेस्टसोबतच तुम्हाला जे मागचे जे PYQ झालेले आहेत बॉम्बे हायकोर्टाचे, जसं की 2025चा जो 10 ऑगस्टचा झालेला होता, परत 2023चा प्लस 2019चा, हे 3 पेपर तुमचे एकदम तोंडपाठ पाहिजेच म्हणजे पाहिजेत. ठीक आहे. प्लस ह्याच्यासोबतच जे जिल्हा न्यायालयाचे पण पेपर झाले होते ते पण तुम्हाला हाताखालनं घालायचे. ठीक आहे. आता ह्याचे तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्हाला वाटलं तरच, ज्यांनी आधी बघितलं त्यांना माहिती आहे आपण कसं विश्लेषण घेतलं, ॲनालिसिस केलं ह्या तिन्ही पेपरचं. ह्या 2 पेपरचं तर केलं आहे, ह्याचं पेपरचं फक्त ॲनालिसिस राहिले, ते पण मी करून लवकरच आपला व्हिडिओ त्याच्यावरती येईल चॅनलवरती. ठीक आहे. तर हे तुम्ही 2025 आणि 2023चा पेपर बघून घ्या, तुम्हाला पूर्णपणे समजून येईल. ठीक आहे, कसा पेपर असतो ते. ह्या पूर्ण पेपरचं तुमच्याकडे प्रिंट असली पाहिजे, त्याचं तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे. तुमचा हा पूर्णपणे पेपर पाठ असला पाहिजे, कारण की तुम्हाला जसा क्वेश्चन येतो तसं तुमची तयारीसुद्धा असली पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मॉक टेस्ट. ह्या तुम्हाला सोडवायचे आहेत आणि फक्त मॉक टेस्टच घ्यायचे नाहीत, मॉक टेस्टचं तुमचं ॲनालिसिस पण तुम्हाला केलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. ते मॉक टेस्टवरती मी शेवटचं अजून थोडंसं बोलणार आहे. आता मेन फॅक्टर, जसं की मगाशी सांगितलं सब्जेक्टमध्येच मी, मेन फॅक्टर काय असणार आहे, मॅथ्स आणि रिझनिंग. 20 प्रश्न आणि 20 टोटल 40 प्रश्न असणार आहेत, म्हणजे 40 मार्क. ज्याची पण ॲक्युरेसी प्लस जो टाईम कन्झ्युमिंग कमी करतो आहे त्याचं कट ऑफ क्लिअर 100% होणार आहे. आणि तुम्हाला 90पैकी आहे ना 75 प्लसच टार्गेट ठेवायचं आहे. टार्गेट ठेवाच तुम्ही 75 प्लस, कारण की फॉर्म खूप आलेत, कॉम्पिटिशन पण सुद्धा खूप आहे. त्यामुळे तुम्हाला 75 प्लस हे तुमचं टार्गेट असलंच पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. मॅथ्सची आणि रिझनिंगची रोज प्रॅक्टिस करा, रोज तुम्हाला त्यासाठी वेळ द्यायचाच आहे, हे लक्षात ठेवा. तुमचं हो ना हो तरीसुद्धा तुम्हाला मॅथ्स रिझनिंगसाठी वेळ द्यायचा आहे, एवढं लक्षात ठेवा. हे मेन फॅक्टर असणार आहेत, मॅथ्स आणि रिझनिंग. पुढे नंतर आता कम्प्युटर आणि टायपिंग ह्या 2 गोष्टींना तुम्हाला विसरायचं नाही. ठीक आहे. कम्प्युटर जरी 10 मार्काला असलं पण हे सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण की खूप विद्यार्थी हा टॉपिक ओमिट करतात, म्हणजे पूर्ण गाळून टाकतात हा सब्जेक्ट कम्प्युटरचा. पण तुम्हाला तसं करायचं नाही आहे. 10 मार्क जरी असले तसं तरीसुद्धा ते तुम्हाला हे करायचं आहे. तुम्हाला मगाशी सांगितलं तसं ज्या पण व्यक्तीच्या ज्या पण तुम्ही क्लासेसच्या किंवा ज्या पण तुम्ही पर्सनच्या नोट्स वापरत असाल ते सुद्धा वापरा. आपण सुद्धा हळूहळू त्याचे लेक्चर्स मी टाकेल यूट्यूबवरती. ठीक आहे. दुसरी गोष्ट नाही तर तुम्ही लुसेंटचं सुद्धा वापरू शकता कम्प्युटरसाठी. दुसरी महत्त्वाची गोष्ट टायपिंग आता तुम्ही काय विचार करणार, आता मी एक्झाम देईल त्याच्यानंतर बघूया, जेव्हा रिझल्ट लागेल त्याच्यानंतर बघूया, असं काही होत नाही. कारण की मी स्वतःहून बघितलेलं आहे, विद्यार्थी असे हवेत गेलेले आहेत, त्यांचा काहीसुद्धा फायदा नाही आहे. त्यामुळे तुम्हाला टायपिंग आतापासून सुरुवात, भले तुम्ही 2 पॅसेज मारा पण मारा, एवढं लक्षात ठेवा. ह्याच्यावरती सुद्धा मी व्हिडिओ लवकरच उद्या किंवा आज नाही तर उद्या मी अपलोड करेल. तुम्हाला त्याच्यावरती म्हणजे टायपिंगचं पूर्ण गायडन्स देईल. तुम्हाला कसं जर बिगिनर असतील त्यांनी कसं केलं पाहिजे, जे मॉडरेट लेवलवर आहेत, जे ॲडव्हान्स लेवलवर त्यांनी कसं केलं पाहिजे, हे सर्व तुम्हाला उद्या मी सांगून देईल. परत तुम्ही वेबसाईट कुठली वापरायची ते सुद्धा सांगेल. ठीक आहे. टायपिंग महत्त्वाचं करा, 2 पॅसेज तरी कमीत कमी 2 पॅसेज तरी मारा. कारण की जेव्हा रिटर्नची एक्झाम होते त्याच्यानंतर 1-1.5 महिन्यामध्ये रिझल्ट लागतो. जसा रिझल्ट लागल्या आठवड्यामध्ये तुमचं टायपिंग होणार आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आणि तुम्हाला ते बॅकस्पेस बंद असल्यामुळे खूप विद्यार्थी तिथे फेल होतात, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. कारण की मागच्या वेळेस विद्यार्थ्यांना जवळपास 129 जागा होत्या आणि विद्यार्थी घेतलेत 154 इंटरव्ह्यूला. का? कारण की टायपिंगमध्ये विद्यार्थीच पासच झाले नाहीत. 10चा क्रायटेरिया होता पासिंगचा, विद्यार्थ्यांना तोच पूर्ण झालेला नाही आहे, कारण की बॅकस्पेस बंद असल्यामुळे आणि प्रॅक्टिसच नाही. त्यामुळे तिथे विद्यार्थी खूप फेल झालेत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. महत्त्वाचा मुद्दा टायपिंग आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. आता पुढचं आपल्या ह्याच्याबद्दल काय रिसोर्सेस असणार आहेत ते तुम्हाला सांगतो. मी आधी सुरुवातीला विचार केला होता की आपण फी ठेवायची वगैरे 99, 150 वगैरे जे काय असेल, पण मला ते योग्य वाटले नाही. त्यामुळे मी आता ही जी टेस्ट सिरीज असणार आहे ती फ्री ठेवणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं, ह्याची जी लिंक असणार आपल्या चॅनलची ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्ही जॉईन करा ना जॉईन करा तो तुमचा प्रश्न आहे चॅनल. ठीक आहे. फक्त त्याची लिंक देईल. फक्त तिथं तुम्हाला रोज जरी जॉईन नाही केला तुम्ही चॅनल आपला, पण तिथे जरा डेली जावा. कारण की मी काय करणार आहे, एक सब्जेक्ट वाईज तर टेस्ट चालू करणारच आहे. दुसरी गोष्ट डेली क्विज चालू करणार आहे. म्हणजे जसं मला जमल तसं क्विज तर 100% असणार आहे.
जसं मला जमेल तसं क्विज असणार आहे. सब्जेक्ट वाईज टेस्ट ह्या 2 लगातार म्हणजे अल्टरनेटिव्ह डेजला 2 ते 3 दिवसानंतर तुम्हाला सब्जेक्ट वाईज टेस्ट भेटतील आणि जी फुल मॉक टेस्ट असेल ती 5 ते 7 दिवसामध्ये तुम्हाला फुल मॉक टेस्ट भेटेल. आत्तापर्यंत आपले 2 मॉक टेस्ट झालेले आहे. GSची एक मॉक टेस्ट झालेली आहे आणि मराठीची एक मॉक टेस्ट झालेली आहे. ठीक आहे. आता लवकर उद्याच मी तिसरी मॉक टेस्टसुद्धा देईन तुम्हाला. आता खूप विद्यार्थी मला बोलत होते की तुम्ही सर मॉक टेस्ट देता पण तुम्ही आन्सर की देत नाहीत. तर ते का देत नाही मी तुम्हाला सांगतो त्याच्यामागे रिझन. कारण की काय विद्यार्थी करतात तुम्हाला सांगतो. मॉक टेस्ट जर मी दिली त्याच्यानंतर विद्यार्थी काय करणार, आन्सर की बघणार, आन्सर चेक करणार आणि ती टेस्ट तशी साईडला ठेवून देणार. मग त्याचा पूर्णपणे 0 आउटपुट आहे. त्यातून तुमचं 0 आउटपुट आहे हे लक्षात ठेवा. पण तेच जर तुम्ही मॉक टेस्ट सोडवली त्याच्यानंतर जर तुम्ही ॲनालिसिसचा व्हिडिओ बघितला आणि असं पण नाही की तुम्हाला फी द्यायची आहे ॲनालिसिसच्या व्हिडिओसाठी, ते तुम्हाला फ्रीमध्ये यूट्यूबवरती तुम्हाला मी फ्री देणार आहे. ठीक आहे. ॲनालिसिस बघितलं आणि त्याच्यानंतर तुम्ही, कारण की ॲनालिसिस ज्यांनी आपला आधीचा ॲनालिसिस बघितला त्यांना माहीत आहे आपण कसं करतो. ॲनालिसिस 360 करतो, जेणेकरून तुमचे ते फक्त 90 प्रश्न नसतात. 90 गुणिले 4 म्हणजे जवळपास 360 प्रश्नांची तुमची तयारी होत असते एका प्रश्नामध्ये, एका प्रश्नपत्रिकेमध्ये. कारण की आपण चारही ऑप्शन आपण बघत असतो. त्यामुळे 360 जवळपास 360 ते 400 प्रश्न आपण त्या ह्याच्यामधून गो थ्रू करत असतो त्या प्रश्नपत्रिकेमधून. त्यामुळे तुम्हाला फक्त रिक्वेस्ट एक असेल की ते ॲनालिसिस व्हिडिओसुद्धा बघा, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे. मॉक टेस्ट एक झाला. आता दुसरी गोष्ट तुम्हाला सब्जेक्ट वाईज टेस्टसुद्धा देणार आहे आणि डेली क्विज घेणार आहे. म्हणजे जसं जमल तसं मला क्विजसुद्धा मी आपल्या चॅनलवरती किंवा जो आपला ग्रुप आहे बॉम्बे हायकोर्टाचा त्याच्यावरती घेईल मी. आणि जे मॉक टेस्टचे जे तुम्हाला मी PDF प्रोव्हाइड करेल, शक्यतो जर तुम्हाला जर पॉसिबल असेल तर त्याची प्रिंट काढा आणि जो टाईम लावून जर तुम्ही सोडवलं तर खूप उत्तम होईल. म्हणजे तुम्हाला रिअल एक्झाम एक्सपिरियन्स भेटून जाईल, जेणेकरून तुम्हाला एक्झामच्या टायमाला प्रेशर येणार नाही. ठीक आहे. त्यासाठी तुम्ही ते सुद्धा करा जर पॉसिबल असेल तर. नाहीतर तुम्ही आपला डायरेक्ट तुम्ही मोबाईलमध्ये तुम्ही सुद्धा सोडवू शकता, तुमच्यावरती डिपेंड आहे ते. पण माझ्या मते तुम्ही प्रिंट काढूनच सोडवा. आता दुसरा एक मुद्दा सांगायचा होता. आता तुम्हाला तारीख किती सांगितली मी, 19 एप्रिल. ठीक आहे. आता तुमच्याकडे जवळपास 70 दिवस बाकी आहेत. 70 दिवसाचं तुमचं प्लॅनिंग असलं पाहिजे. प्लॅनिंग खूप मॅटर करतं, एवढं लक्षात ठेवा. 70 दिवस आहेत तुमच्याकडे. 70 दिवस म्हणजे 1680 तास आहेत तुमच्याकडे. 10 आठवडे आहेत आणि 2026चं पूर्णपणे 19% तुमच्याकडे भाग आहे. म्हणजे 70 दिवस तुमच्याकडे आहेत. आणि ह्या 70 दिवसामध्ये तुम्हाला मी जवळपास 10 ते 15 मॉक टेस्ट ह्या फ्री देणार आहेत. ठीक आहे. जेवढं माझ्याकडून पॉसिबल होईल त्याच्यापेक्षाही जास्त मी देईल. त्यामुळे माझ्याकडून तुमच्यासाठी एफर्ट्स काही कमी पडणार नाही आहेत, याची मी काळजी घेईल माझ्या साईडने. फक्त तुम्हाला एवढं गोष्ट करायची आहे की तुम्हाला स्वतःसुद्धा एफर्ट्स द्यावं लागणार, तरच तुम्हाला त्या मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव दिसेल. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. नाहीतर माझे फक्त एफर्ट्स असून काय फायदा होणार नाही तुम्हाला. स्वतःचे तुमचेसुद्धा एफर्ट्स पाहिजेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि ऑल द बेस्ट. युअर हार्डवर्क विल पे ऑफ. जर हार्डवर्क केलं तरच तुम्हाला त्याचं फळसुद्धा भेटणार आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर तुमचं मनापासून आभार. यशोदा अकॅडमी तुमच्यासोबत सदैव असणार आहे. आणि तुमचे जे पण मित्र तुमचे जे हायकोर्टची जी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत हा सुद्धा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्हाला जर वाटलं की हा काहीतरी माहिती तुमच्यासाठी फायदेशीर आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती इथेच थांबूया. जय हिंद.